हाय नंतर हा डे 2 आहे शिफ्टिंगचा. चला आता जे आहे सकाळी पॅकर्स आणि मूव्हर्स येऊन ना सगळं सामान जे आहे शिफ्ट करून घेतलेलं. सकाळी लवकरचा जो आहे तो स्लॉट घेतलेला, तर मला यायला थोडा उशीरच झालेला, म्हणजे ते गेल्यानंतरच मी आले होते. आता मी लगेच जे आहे तुम्हाला असं रिकामं घर दाखवून निघणार आहे त्या घरी जायला, म्हणजे तिकडे व्यवस्थित जे आहे मला सामान लावून घ्यायचं आहे. चला मस्त जे आहे इथं सगळं सामान त्यांनी आणलेलं आणि खरंच खूप छान सामान आणतात, म्हणजे एकदम केअरफुल, अजिबात तोडफोड नाही, आदळापट नाही, काही नाही, एकदम छान काळजीपूर्वक जे आहे सगळं सामान आणतात. आता ह्यांना ना लगेच हे बॉक्सेस जे आहेत ते रिकामे करून द्यायचे होते, म्हणून मी आणि दीदी लागले होते कामाला. म्हणजे असाच आता भांडी जी आहेत ते असेच किचनवर ठेवणार आहे आम्ही, आणि पटकन त्यांना जे आहे सगळे बॉक्स रिकामे करून देणार आहे. कारण त्यांना म्हणजे 9 ते 10 स्लॉट होता, त्याच्यामुळे तेवढ्या वेळातच ते जे आहे करून देतात आपल्याला शिफ्टिंग. आणि या बिल्डिंगमध्ये ना एक प्रॉब्लेम झाला, म्हणजे 3ऱ्या मजल्यावरती घर आहे आणि बिल्डिंग ह्याचं लिफ्टचं जे आहे काम चालू होतं, त्याच्यामुळे सगळं त्यांना सामान जिन्यातून जे आहे घेऊन यावं लागलेलं. तर चला पटापट हे बॉक्स जे आहे रिकामे करून देते. माझ्या मदतीला दिदू होतो, म्हणून खरंच बरं झालं, खूप तिची मदत झालेली आहे, कारण मला एकटीला जे आहे एवढं सगळं झालं नसतं. आता सोफा आणताना पण त्यांना खरं खूप डिफिकल्ट गेलेलं, कारण मेन डोअर जो आहे तो पण छोटा आहे आणि आमचा सोफा थोडा मोठा होत होता. कसं तरी त्यांनी ना सोफा आतमध्ये घेतलेला, आणि दिदूची आणि माझी हालत अशी खराब झालेली सगळं सामान शिफ्ट करून. म्हणजे 10 वाजता वगैरे आम्ही आलेलो, 12-1 वाजलेले, भूक खूप लागलेली, म्हणून बाहेरूनच वडापाव आणि हे डोसा वगैरे घेऊन आलेलो, ते खाल्लं. सगळं नाश्ता वगैरे केला, कारण सकाळी लवकर सगळ्या कामांना सुरुवात केलेली म्हणून. आणि चला आता एवढा सगळा जो आहे कपड्यांचा सगळ्यात पहिले पसारा आवरून घ्यायचा आहे, कारण कपडे खूप झाली होती अख्ख्या घरभर, जिकडे तिकडे सगळे कपडे झाले होते. चला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.